जय भीम, नमो बुद्धाय। नुकताच आपण 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन जल्लोषात साजरा केला। ज्ञानाची खरेदी केली, असंख्य पुस्तकांची विक्री खरेदी झाली, अर्थव्यवस्थेची प्रचंड उलाढाल झाली। खरं तर धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध जगतातील सणाचा दिवस, उत्सवाचा दिवस। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली। या दिवसाला अशोक विजयादशमी असे सुद्धा संबोधले जाते, कारण याच दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि संपूर्ण भारतभर बौद्ध धर्म पसरला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भदंत चंद्रमणीजी महासंघनायक यांच्या हस्ते जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्याच वेळी त्यांच्या 6 लाख अनुयायांनी त्यांच्यासोबत बौद्ध धर्माची शिक्षा घेतली। हा एक चमत्कारच होता, नुसता चमत्कार नाही तर ती धम्मक्रांती होती। 16 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी चंद्रपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन केले। बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, याला धम्मचक्र प्रवर्तन दिन असे आपण म्हणतो, कारण भगवान बुद्धांनी सारनाथ येथे त्यांच्या 5 अनुयायांसह पहिल्यांदा त्रिशरण आणि पंचशील आणि आपले उपदेश देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले होते। ते पहिले धम्मचक्र प्रवर्तन होते। त्यानंतर सम्राट अशोकांनी जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, तेव्हा ते दुसरे धम्मचक्र प्रवर्तन होते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 56ला सर्व अनुयायांसह धम्मदीक्षा दिली, तो दिवस म्हणजे आपल्यासाठी तृतीय धम्मचक्र प्रवर्तन दिन होते। आणि म्हणून या दिवसाला आपण एखाद्या उत्सवाप्रमाणे, सणाप्रमाणे साजरा करतो। ते बुद्धाब्द, ते वर्ष बुद्धाब्द म्हणजे बौद्ध वर्ष 2500 वर्ष होते आणि इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाने बौद्ध धर्म पसरवला होता। तथापि काळाच्या ओघात बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला होता आणि त्याच बौद्ध धर्माला गतिमान करण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण सिम्बल ऑफ नॉलेज असे संबोधतो, त्या महामानवाने पुन्हा स्थापित केलं आणि आपल्याला एक नवजीवन प्राप्त करून दिले। दरवर्षी जवळजवळ 25 लाख लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, बौद्ध धर्माचे अनुयायी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट द्यायला येतात। तसेच दरवर्षी लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने बौद्ध धर्मात दीक्षित होतात। काही ठराविक आकड्याप्रमाणे असं लक्षात येतं की ऑक्टोबर 2015ला 50,000 लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। त्यानंतर 2016ला 20,000 लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। ऑक्टोबर 2016ला मनुस्मृती दहन दिवशी 5,000 लोकांनी ओबीसींनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। 2018ला 62,000 लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि 2019ला 67,000 लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। अशा प्रकारे बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचे हे धम्मचक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले, तेव्हापासून अव्याहत सुरू आहे। ही माहिती 2019 पर्यंतची अवेलेबल आहे। अशा प्रकारे भारतातील जाती व्यवस्था, पीडित, अनाथ आणि दलित लोकांच्या पुनरुत्थानासाठी, त्यांना जगण्याची दिशा दाखवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा देऊन नवीन संधी उपलब्ध केली। हजारो वर्षाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीच्या बेड्या तटातट तोडण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं।
म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समानतेचे, मानवतेचे द्रष्टे होते। ते एक महान संघनायक होते, महानायक होते, ज्यांनी कोटी कोटी काळजात बुद्ध पेरला, ज्यांनी काळोखाच्या अंधारात असंख्य लक्ष लक्ष द्वीप प्रकाशित करून आम्हा जनतेला प्रकाशित केले। अन्यथा आम्ही आजही त्या दलदलीत, असमानतेच्या दलदलीत आणि त्या दलदलीच्या पायदळीत तुडवल्या गेलो असतो। आज आपली दशा आणि दिशाहीन झाली असती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातून लुप्त झालेला हा बौद्ध धर्म पुनर्जीवित केला नसता तर आजही आपली दशा काय असती हे मनाला आठवूनही असं वाटते की खरंच आपण त्या विचित्र अवस्थेत असतो तर काय झाले असते। खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे तत्वज्ञ होते, विद्वान होते, लेखक आणि पुनर्स्थापक होते, थोर उपासक होते, बौद्ध धर्माचे संस्थापक होते आणि भारतात सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानासाठी त्यांनी जे कार्य केले ते त्यांनी म्हटल्याप्रमाणे येवला येथील 1935 रोजी झालेल्या मुंबई इलाका अस्पृश्य परिषदेसमोर बोलताना बाबासाहेबांनी जी गगनभेदी घोषणा केली होती की ज्या दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती, तथापि हा नीच दर्जा झुगारून माझी स्थिती सुधारणे मला शक्य आहे, म्हणून ज्या धर्मात मी जन्मलो त्या धर्मात मी मरणार नाही ही घोषणा त्यांनी केली आणि पुढे ती त्यांनी खरी करून दाखवली। कारण व्यक्ती विकासाला धर्माची गरज असते। व्यक्ती विकासाला आणि त्याच्या कल्याणासाठी तीन सामर्थ्यांची गरज असते। कोणते ते 3 सामर्थ्य? तर मनुष्यबळ, मानसिक बळ आणि द्रव्य बळ। हे सामर्थ्य असल्याशिवाय जुलमावर प्रतिकार करता येत नाही। त्यासाठी धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात जाण्याशिवाय या समाजाला समर्थता प्राप्त होणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच ओळखले होते। व्यक्तीचा विकास हेच धर्माचे ध्येय आहे। व्यक्तीचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याला सहानुभूती मिळेल। व्यक्तीचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा समाजात समानतेची आणि स्वातंत्र्याची वागणूक मिळेल। त्याचे मनही या गोष्टीवर अवलंबून आहे। प्रत्येक मनुष्याला मन आहे आणि शरीरही आहे। शरीराची जशी जोपासना केली जाऊ शकते तसेच मनाचीही जोपासना केली जाऊ शकते आणि मनाची जोपासना करण्यासाठी त्याला सहानुभूती हवी आहे, समता हवी आहे, स्वातंत्र्य हवी आहे, आर्थिक बळ हवं आहे, मानसिक बळ हवं आहे आणि ज्याचे मन हे सर्व स्वातंत्र्य मिळवते तो खरोखर मोकळा होतो, स्वतंत्र होतो, त्याला त्याची प्रगती करता येते। अन्यथा त्याची प्रगती होत नाही। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते। ज्याचे मन स्वतंत्र नाही तो गुलाम आहे आणि त्या गुलामाला त्या स्वातंत्र्यातून बाहेर काढण्याची किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन करून केली आहे। जातीभेद आणि अस्पृश्यता नाहीशी करायची असेल तर धर्मांतर हा एकमेव इलाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिसत होता। ही धर्मांतराची गरज त्यांनी स्वराज्याच्या गरजेशी तुलना करून आपल्याला सांगितलेली आहे। जितकी गरज हिंदुस्थानला स्वराज्याची आहे तितकीच गरज अस्पृश्यांना धर्मांतराची आहे। जितकी गरज या देशाला स्वराज्य मिळवण्याची आहे आणि स्वराज्यातून स्वतःचं स्वातंत्र्य स्थापन करण्याची आहे, तितकीच गरज मागासलेल्या दलित पीडित लोकांना त्या पीडित अवस्थेतून बाहेर पडण्याची आहे आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्याची आहे। म्हणजेच त्या स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी स्वराज्य प्राप्त करण्यासाठी जसे मन मोकळे हवे आहे तसेच मोकळे मन करण्यासाठी धर्मांतराची गरज प्रत्येक व्यक्तीला आहे आणि म्हणूनच धर्मांतर हे केले पाहिजे।
अशी मनोभूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. म्हणून बाबासाहेब म्हणतात, माणूस धर्मासाठी नाही तर धर्म माणसासाठी आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा, समता स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मांतर करा. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा, मागासलेल्यांना मागासले राहा अशी शिकवण देतो, तो धर्म नसून शिक्षा आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. 2000 वर्षे या देशात बौद्ध धर्म होता. तेव्हा आपण अनेकदा ऐकलं आहे की या देशात सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा धूर निघत होता म्हणजे नेमके काय? सोन्याचा धूर निघत होता म्हणजेच या देशात बौद्ध धर्माचा प्रत्येक ठिकाणी विकास झाला होता. प्रत्येक व्यक्ती बौद्ध धर्माचं पालन करत होता आणि नीतिमत्तेचे पालन म्हणजेच बौद्ध धर्माचे पालन. बौद्ध धर्माच्या पालनाने नीतिमत्ता या देशात नांदत होती, समानता स्वातंत्र्य या देशात नांदत होती आणि या देशात त्या नीतिमत्तेच्या आधारावर सोन्याचा धूर निघत होता, प्रगती होत होती. परंतु आताचे स्वरूप काय आहे? आताचे स्वरूप काय आहे आणि धर्मांतरापूर्वीचे स्वरूप काय आहे याची आपण तुलना करून बघितली पाहिजे. या बौद्ध धर्म तथागत भगवान बुद्धांच्या काळात विकसित झाला आणि त्यावेळी भगवान बुद्धाच्या संघात जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ 75% भिक्खू हे ब्राह्मण होते. ते ब्राह्मण होते म्हणजे ब्राह्मणवाद त्यात होता असे मुळीच नाही. तथागत म्हणायचे, सागरात गेल्यावर नद्या जशा एकजीव होतात, नद्या जशा ओळखायला येत नाही त्या सागरच बनतात, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या जाती धर्माची लोक जेव्हा बौद्ध धर्मात येतात, तसेच ब्राह्मणही जेव्हा बौद्ध धर्मात आले तथागत भगवान बुद्धांच्या काळात, तेव्हा तेही एकजीव झाले, ते बौद्ध धर्मीय झाले आणि सागरासारखे नद्या जशा सागरात जातात तशा सागरासारखे एकजीव झालेत. म्हणून आजचा हा दिवसही आपण जेव्हा बौद्ध धर्मात गेलो, त्याचा स्वीकार केला, तेव्हा आपण एखाद्या सागरात मिळाल्याप्रमाणे संपूर्ण जगातील बौद्ध धर्मीयांच्या याच्यात विलीन झालो आहोत, असे तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे म्हणता येईल. तर असा हा बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा आपला महत्त्वपूर्ण दिवस असून या दिवशी बाबासाहेब म्हणाले की माझा पुनर्जन्म झाला आहे. त्याचप्रमाणे आपलाही पुनर्जन्म झालेला आहे. आपलाही पुनर्जन्म झाला आहे. तेव्हा आपण हा दिवस कसा साजरा केला पाहिजे? आपला वाढदिवस जसा साजरा करतो त्याप्रमाणे हा दिवस आपण साजरा केला पाहिजे. आणि जल्लोषात आपण करतोही, परंतु मग त्यानंतर काय? त्यानंतर काय? बाबासाहेबांनी धर्मांतर केले. धर्मांतर केल्यावर खरोखर आपल्याला धम्म समजला का? खरोखर आपण बौद्ध धर्माचे पालन करायला शिकलो का? तर बाबासाहेबांनी त्रिशरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा देऊन आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. परंतु लवकरच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे आपल्याकडे ते तत्वज्ञान फारसे उपलब्ध नव्हते. बाबासाहेबांनी दी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिला, परंतु तो प्रकाशित झालेला नव्हता. तो 1957ला प्रकाशित झाला. तो ग्रंथ प्रकाशित झाला इंग्रजीतून. मग इंग्रजीतून प्रकाशित झालेला ग्रंथ हा सर्वसामान्यांना समजण्यालायक नव्हता. जेव्हा हा इंग्रजीतून प्रकाशित झाला तेव्हा काही बोटावर मोजता येतील इतक्या लोकांना हा धम्म समजला. परंतु इतर लोकांचे काय? गावखेड्यातील दलित पीडित लोकांचे काय? त्यांना तो धम्म समजलेलाच नव्हता. त्यासाठी भदंत आनंद कौशल्यायन यांनी त्याचा हिंदी अनुवाद केला 1970 साली. दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या सहाय्याने तो 1970 साली प्रकाशित झाला आणि हिंदी भाषेतून का होईना आम्हाला धम्म समजायला लागला. धम्मचक्र प्रवर्तन करीत असताना आपल्या 6 लाख अनुयायांना संबोधित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी.
संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणातून काय सांगत होते? आपल्या भाषणातून सांगत होते की भारतात बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार नाग लोकांनी केला. कोण होते हे नाग लोक? तर हे आपले पूर्वज होते. नाग लोक हे लढाया आणि करण्यात असे शूरवीर होते. परंतु आर्यांनी त्यांचा प्रचंड छळ केला. तुंबळ युद्ध करून त्यांचा नायनाट केला. अगस्त्य मुनींनी त्यापैकी एक नाग मनुष्य वाचवला आणि त्या नाग मनुष्याचे वंशज आपण सगळे आहोत, बहुजन आहोत. त्यात ओबीसी, SC, ST, NT हे सगळे येतात, ब्राह्मण बनिया सोडून. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागभूमी म्हणून नागपूर हे स्थळ निवडले. तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की 1935ला मी घोषणा केली होती की हिंदू धर्मात मी जन्मलो असलो तरी मी त्यात मरणार नाही. ती घोषणा आज मी पूर्ण केली आहे. आज हा धम्मचक्र प्रवर्तनाचा सोहळा बघून मला तर हर्षवायू झालेला आहे. मी हिंदू धर्माच्या नरकातून सुटलो आहे. मला ज्या धर्मात जाणीवेने जगता येत नव्हते त्या धर्माचा आज मी खरोखर त्याग केला आहे. माझ्या सोबत तुम्ही सर्वांनी सुद्धा त्याचे स्वागत केले, याचं मी अभिनंदन करतो. मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला धम्माची गरज असते. धर्म ही अत्यंत आवश्यक बाब आहे. माझे वडील फार गरीब होते. आम्हाला गरिबीचे चटके इतके बसले की माझ्या इतके चटके अन्य कोणाला बसलेही नसतील. अन्यथा मला ह्या गरिबीचे चटके भोवले नसते तर कदाचित त्यातून बाहेर पडण्याची इच्छा झाली नसती. परंतु त्या गरिबीच्या चटक्यांनी, त्या असमाधानाच्या कष्टमय जीवनातून बाहेर पडण्याची अत्यंत उत्कंठा मला निर्माण झाली. माणसाची जर खरी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उन्नती करायची असेल तर त्याला सुसंस्कृत झाले पाहिजे, सुप्रबुद्ध झाले पाहिजे, सुदृढ झाले पाहिजे, निरोगी झाले पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकाला धम्माची गरज आहे, स्वातंत्र्याची गरज आहे, समतेची गरज आहे, मन आणि मानसिक उदात्ततेची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की उत्साह हवा आहे. प्रत्येक व्यक्तीला उत्साह हवा आहे. मनात उत्साह नसेल तर अभ्युदयही होत नाही. मनात उत्साह नसेल तर माणसाला मोठे होता येत नाही. त्याचे पहिले कारण म्हणजे अशा रीतीने आपल्याला ठेवण्यात आले आहे की जिथे आपल्याला अभ्युदय करण्याची संधीच नाही. हिंदू धर्मात आपल्याला संधीचं सोनं करून घेण्याची सोयच उपलब्ध नाही, त्यातून बाहेर पडण्याची सोयच उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्याला उत्साहच नाही. उत्साह नाही तर आपण रोगी आहोत. आणि ज्या व्यक्तीला आपल्या कृतीचे फळ मिळत नाही, आपण जे करतो त्याचं समाधान मिळत नाही, तो व्यक्ती रोगीच होतो. उत्साह असूनही निरुत्साही होतो. शरीराने मन धडधाकट असूनही तो हिम्मतवान नसतो. ज्या व्यक्तीचे मन उत्साही असते त्याचे मनही हिम्मतवान असते, शरीरही धडधाकट असते आणि त्याचा अभ्युदय होतो. कोणत्याही परिस्थितीशी झगडून मी जसा बाहेर पडू शकतो तसंच प्रत्येक व्यक्ती कोणत्याही परिस्थितीशी झगडून बाहेर पडू शकतो, यावर माझा विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. म्हणून तुमच्या सर्वांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठीच हा धर्मांतराचा मार्ग मी निवडलेला आहे. हिंदू धर्मात अशी तत्वप्रणालीच नाही की ज्यापासून उत्साह निर्माण होईल. हिंदू धर्मामध्ये समता नाही, हिंदू धर्मात स्वातंत्र्य नाही. आम्हाला जर स्वातंत्र्य असते, समता असती
शस्त्र धारण करण्याचे स्वातंत्र्य असते तर भारत हा पारतंत्र्यात कधीच गेला नसता. आमची जमात, आम्ही नागवंशीय इतके शूरवीर होतो की इतके वर्ष ब्रिटिशांना भारतात राज्यच करू दिले नसते, जिंकूच दिले नसते, भारत इतके दिवस पारतंत्र्यात गेलाच नसता. म्हणून हिंदू धर्मामध्ये राहून आपली प्रगती होणे शक्य नाही, भारताचीही प्रगती होणे शक्य नाही, उद्धार होणे शक्य नाही, असे परखड मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले होते. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या आयुष्यात धम्मचक्र प्रवर्तन घडवून आपल्या असंख्य बांधवांना, अनुयायांना त्यात समाविष्ट करून बौद्ध धर्माचे दीप प्रज्वलित केलेत. चातुर्वर्णाच्या 4 भिंती ज्या काळाकुट्ट अंधारात चाचपडत होत्या आणि त्याच इमारतीत राहावे लागले होते, त्या इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला. ते आपले बौद्ध धर्म स्वीकारण्यास उद्युक्त करणारे प्रेरणास्थान आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणास्थान तथागत भगवान बुद्ध होते, केळुस्कर गुरुजी होते. तसेच आपले प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी जसे समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न केले, तसेच आपणही समाजाच्या अशिक्षित, गरीब आणि अनाथ लोकांसाठी कार्य केले पाहिजे. त्यांच्याही आयुष्यात मदतीचा हात देऊन आपण दीप प्रज्वलित केले पाहिजे, हे आपलेही कर्तव्य ठरते. आणि त्यांनाही आनंदमय जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मार्ग आपण दाखवला पाहिजे. तरच आपण बौद्ध धर्म स्वीकारला आणि धम्मचक्र प्रवर्तन केले याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल. हा बाबासाहेबांनी पेटवलेला धम्मद्वीप, बौद्ध धम्माचा द्वीप पावलोपावली बोटावर उचलण्याचा, त्याचा प्रसाराने प्रचार करण्याचा संकल्प करायला पाहिजे. त्यामुळेच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म क्रांतीचे चक्र आणखी गतिमान होईल आणि सफल होईल. जय भीम, नमो बुद्धाय. माझे हे भाषण आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.